रत्नागिरीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणाचा वाद हा आता निर्माण झालाय। गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। सकाळी 8:30 वाजल्यापासून 14 कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। कर्मचाऱ्यांनी 5 सिलेंडरचं चुकीचं वितरण केल्याचा कंपनीचा आरोप आहे। 5 गॅस सिलेंडरच्या वितरणानंतर पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार आली तर पावतीनुसार वितरण केल्याचं कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। रत्नागिरी गॅस एजन्सीमध्ये काल 24 व्यावसायिक गॅस सिलेंडर आलेले होते आणि याच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वितरणाचा वाद जो आहे तो आता थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला पाहायला मिळतो आहे। आपण सध्या रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे आहोत आणि रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी गॅस एजन्सीचे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन पुकारलेलं पाहायला मिळतं आहे। आज सकाळी 8:30 वाजल्यापासून 14 कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। काल म्हणजे सोमवारी व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण करताना कर्मचाऱ्यांनी 5 सिलेंडरचं चुकीच्या पद्धतीनं वितरण केलं असा गॅस एजन्सीचा या ठिकाणी या कर्मचाऱ्यांवरती आरोप आहे। नेमकी पुढची भूमिका काय घ्यायची या संदर्भातली पोलीस प्रशासन जे आहे, पोलीस यंत्रणा जी आहे ती याच्यावरती सगळ्यावरती विचार करताना पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।